नमस्कार. होमिओ सायन्स सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. आज बऱ्याच जणांचे इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीचे होमिओचे रिझल्ट्स लागलेले आहेत. काही जणांचे उद्या लागतील. तर आपण मोबाईलमध्ये OTPचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाल्यावर बघूयाच की कोणाकोणाचे किती मार्क्स येतात आणि किती किती जण नेक्स्ट राऊंडला क्वालिफाय होतात. पण तत्पूर्वी आज मी हा पहिला व्हिडिओ बनवत आहे जिथे की आपण होमिओ सायन्स सेंटरबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत आणि एक टूर तुम्हाला दाखवत आहे की होमिओ सायन्स सेंटरमध्ये काय काय आहे. तत्पूर्वी या लॅबचं सह्य मी माझे MTechचे रिसर्च सुपरवायझर जे की इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणजेच UNICT डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी याचे व्हाईस चान्सलरसुद्धा होते. त्यासहितच त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानितसुद्धा केलेलं आहे आणि यांच्या अंडर मी माझे MTechचे शिक्षण पूर्ण केलं आहे. तर त्यांनी जे रिसर्चचे धडे माझ्या पूर्ण व्यक्तिमत्वात बसवलेले आहेत त्यावरून आणि त्यासोबतच परभणीमधले नामवंत डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्याही गायडन्सनी परभणीमध्ये एक सायन्स सेंटर जे की फक्त अकॅडमिक आणि विद्यार्थ्यांसाठी असावं यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. तर आज मी याच सायन्स सेंटरची तुम्हाला एक टूर देत आहे. आपण सध्या होमिओ सायन्स सेंटरच्या ऑफिसमध्ये आहोत आणि हा व्हिडिओ चालू करण्याच्या आधी किंवा पाहण्याच्या आधी तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की खरंच हे परभणीमध्ये सायन्स सेंटर आहे का. कारण की जितक्या प्रकारचे इक्विपमेंट्स आणि जितक्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स इथे आहेत ते खरंच 5वी ते 9वी या वयोगटातल्या मुलांसाठी कदाचितच कुठे अवेलेबल असतील. तर आपण जाऊया आपल्या लॅबकडे. ठीक आहे. सध्या मी ऑफिसमध्ये आहे. तर हे आपलं आहे होमिओ सायन्स सेंटर. ठीक आहे. आता आपण एक सेक्शन वाईज इथे माहिती घेऊया की कोणकोणते सेक्शन्स आहेत आणि कोणकोणते इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तर इन्स्ट्रुमेंट्सच्या बाबतीत जर तुम्ही पाहाल तर इथे कमीत कमी 10 ते 30च्या इन्स्ट्रुमेंटच्या कॅपॅसिटीमध्ये आहेत. म्हणजे ॲट अ टाईम कमीत कमी 10 ते 30 विद्यार्थी इथे प्रॅक्टिकल करू शकते. तर पहिलं डिपार्टमेंट बघू आपण फिजिक्सचं. ठीक आहे. त्या फिजिक्सच्या डिपार्टमेंटमध्ये आपण पाहू की रिओस्टॅट, ओम्स लॉ ॲपॅरेटस. ठीक आहे. भरपूर काही चार्ट ज्यांनी काही बेसिक्स क्लिअर होतील मुलांचे प्रॅक्टिकल बेसिक्सवर. रेजिस्टन्स बॉक्सेस. ठीक आहे. त्यासहित काही हायर लेवलचे पण आहेत जे की कदाचित त्या मुलांना यूज होतील, जसे की बॉयल्स लॉ ॲपॅरेटस असतील किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट ॲपॅरेटस असेल. इथे मीटर ब्रिज ॲपॅरेटस आहे. ठीक आहे. त्यासोबतच मुलांना रेजिस्टंट कॉइल्स, गॅल्व्हॅनोमीटर, व्होल्टमीटर, ॲममीटर, स्प्रिंग बॅलन्सवर भरपूर प्रॅक्टिकल्स असतात. ओव्हरफ्लो जार, मल्टीमीटर, हे काही रेजिस्टन्स बॉक्सेस आहेत वर ठेवलेले. मॅग्नेटिक फील्ड ॲपॅरेटस, कनेक्टिंग वायर्स, आता बॅटरी एलिमिनेटर. मुलांच्या सेफ्टीसाठी मुद्दाहून मी काळजी घेतलेली आहे. इथे तर फर्स्ट एड किट अँड पूर्ण सेफ्टी इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत. ओके. सहितच जर काही फायर ब्रेकआउट झाले तर तेही लगेच कंट्रोल करण्यासाठी फायर इक्विपमेंटसुद्धा आहेत. पण मुळातच इथं असे काही केमिकल्स आपण यूज करतो आहे आणि कोणताही गॅस सिलेंडरचा यूज केला जात नाही. त्यामुळं फायरचे चान्सेस खूपच कमी आहेत. ठीक आहे. फिजिक्सच्या डिपार्टमेंटमध्ये नेक्स्ट मॅग्नेटिक कंपस, मॅग्नेट्स, ट्युनिंग फोक, लेन्स स्टँड्स, वर्नियर कॅलिपर दोन्ही प्रकारचे आहेत. मॅन्युअलसुद्धा आणि डिजिटलसुद्धा. ठीक आहे. तर दोन्ही वर्नियर कॅलिपरचा मुलांना यूज करता येणार आहे. तर डिजिटल कॅलिपर्स त्यांच्या प्रॅक्टिससाठी असेल, पण मोस्टली मॅन्युअल वर्नियर जो कॅलिपर आहे त्यांचा यूज त्यांना जास्त होईल. त्या संदर्भात मॅन्युअल, मायक्रोमीटर, स्क्रूगेज आणि यातही एक डिजिटल ऑप्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट इथं 1 वे अँड 2 वे कीज आहेत. कॉन्केव्ह मिरर्स, कॉन्व्हेक्स मिरर्स, प्लेन मिरर्स, ग्लास प्रिझम्स अँड ग्लास स्लॅब्स. ठीक आहे. हे वेइंग बॅलन्स आहेत. तर हे आपलं आहे फिजिक्स सेक्शन. यामध्ये ॲट अ टाईम आपण 50पेक्षा जास्त प्रॅक्टिकलसुद्धा करू शकतो. किंवा जेव्हाही प्रॅक्टिकल्स होतील फिजिक्सचे तेव्हा वेगवेगळे सेट्स लावले जातील. ठीक आहे. फिजिक्सनंतर आपण नेक्स्ट सेक्शन पाहणार आहोत मायक्रोबायोलॉजीचं. मायक्रोबायोलॉजी या सेक्शनमध्ये जर तुम्ही पाहाल तर मायक्रोपिपेट, डायसेक्शन मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप आहेत 3. आणि नेक्स्ट जे आहे ते मोनोपोलर इलेक्ट्रिक मायक्रोस्कोप, ज्याचं रिझोल्युशन आणि लाईट सेन्सिटिव्हिटी खूप छान असते. या सहितच काही चार्टसुद्धा आहेत.
तर मायक्रोबायोलॉजीमध्ये जेवढेही प्रॅक्टिकल्स येऊ शकतात ते मायक्रोस्कोपवर डिपेंड असू शकतील किंवा डिसेक्शन मायक्रोस्कोपवर डिपेंड असतील, ते पण इथं आहेत. ठीक आहे. हे लॅब झाल्याच्या नंतर तुम्ही फक्त एक लाईन मे बी लक्षात ठेवू शकता, दॅट इज द स्टेट ऑफ दी आर्ट. ठीक आहे. प्रत्येक सब्जेक्टमधले जेही चांगले आणि बेस्ट ऑफ बेस्ट इक्विपमेंट्स असतील ते तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहाल तर बायोलॉजीचं सेक्शन आहे. तर बायोलॉजी सेक्शनमध्ये भरपूर काही चार्ट्स आहेत 3D, ज्याने की प्रत्येक चार्ट मुलाला स्टडी करायचा आहे, जेणेकरून त्यांना प्रत्येक ऑर्गनची फिजिओलॉजी माहिती होईल. त्यासहितच काही मॉडेल्स त्यांना लेवल करायला त्यांना शिकवलं जाईल. आणि सगळ्यात मोठा जो पार्ट आहे त्यांचा स्पेसिमनचा. इथे एवढे स्पेसिमन्स आहेत, तर ऑलमोस्ट झुलॉजी या विषयाचे 50 स्पेसिमन्स आणि तसेच बॉटनी प्लांट्सचे 50 स्पेसिमन. ठीक आहे. तर 100पेक्षा जास्तही स्पेसिमन्स इथे अवेलेबल आहेत. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दॅट काही जे स्पेसिमन्स असतात किंवा काही डाळ वगैरे असेल किंवा काही ग्रेन्स असतील, त्यांचेही स्पेसिमन्स ते जेव्हाही एक्सपेरिमेंट करतील त्यांना मुलांना दिसतील. ठीक आहे. तर हा बायोलॉजीचा सेक्शन आहे. नेक्स्ट आपण सेक्शन बघूया केमिस्ट्रीचा. केमिस्ट्रीचा सेक्शनला केमिकल्सचा एक सेपरेट रॅक आहे. ठीक आहे. हा रॅक नेहमीसाठी लॉक असतो. ठीक आहे. तर इथे ॲक्सेस फक्त मला असतो, कारण की याच्या आणि माझ्याशिवाय माझे काही सहकारी आणि असिस्टंट यांच्याशिवाय कोणालाच इथं ॲक्सेस दिला जात नाही, कारण की काही केमिकल्स असे आहेत की त्या केमिकल्सला मुलांनी हात लावू नये असेच आहे. ठीक आहे. पण तरीही पूर्ण केमिकल्सला कोणत्याही एक्सपर्टशिवाय हात लावल्या जात नाही. ठीक आहे. तर इथं केमिकल्सच्या रॅकनंतर नेक्स्ट पार्ट आहे आपला केमिस्ट्रीचा. केमिस्ट्रीचेही इक्विपमेंट्स तुम्ही पाहाल तर कमीत कमी 30च्या सेट्समध्ये आहेत. ठीक आहे. तर ते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल्स असो किंवा बीकर्स असो, टेस्ट ट्यूब स्टँड्स किंवा वॉश बॉटल्स, ट्रायपॉड स्टँड, टेस्ट ट्यूब होल्डर्स, ब्रश, इव्हॅपोरेटिंग डिश, पेअर ऑफ टॉंग अँड वायरलेस. ठीक आहे. यासहितच कमीत कमी 32 ब्युरेटचं स्टँड आहे. भरपूर प्रॅक्टिकल्स हे या लॅबमध्ये केमिस्ट्रीमध्ये टायट्रेशन बेस्ड असतात. त्यासाठी कमीत कमी 32चे ग्रुप्स 32चे सेट बनवलेला आहे. ठीक आहे. तर ॲट अ टाईम 30 मुलं इथे प्रॅक्टिकल करू शकतात. कोणतेही प्रॅक्टिकल 30 करू शकतात, कारण की इथे 12 मुलांची कॅपॅसिटी आहे आणि त्यासहित याही दोन्ही टेबलवर 12 मुलं प्रॅक्टिकल करू शकतात. नेक्स्ट सेक्शन जर तुम्ही केमिस्ट्रीचा पाहाल तर रिएजंट बॉटल्स, ड्रॉपर्स, वेगवेगळ्या ग्रॅज्युएटेड पिपेट्स, कोनिकल फ्लास्क. नेक्स्ट आहे वेगवेगळ्या प्रकारची व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क, फनेल्स अँड मेजरिंग सिलेंडर ऑलमोस्ट ऑफ ऑल कॅपॅसिटीज. देन राऊंड बॉटम फ्लास्क, स्पिरिट लॅम्प्स. ठीक आहे. बर्निंगच्या कोणत्याही रिॲक्शनसाठी आपण फक्त स्पिरिट लॅम्पच वापरतो, त्यामुळं हजार्ड होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. तर हा आपला पूर्ण केमिस्ट्रीचा सेक्शन आहे. ठीक आहे. अलॉंग विथ द केमिकल्स. याच्याशिवाय एक इन्स्ट्रुमेंटेशनचा पार्ट आहे. ठीक आहे. तर या इन्स्ट्रुमेंटच्या पार्ट्समध्ये बेसिक इन्स्ट्रुमेंट, त्यांना वेईंग बॅलन्सपासून एक हीटिंग मॅन्टल आहे किंवा मॅग्नेटिक स्टरर विथ दी हीटिंग प्लेट आहे. एक सेंट्रिफ्यूज मशीनसुद्धा आहे, अल्ट्रा सेंट्रिफ्यूज मशीनसुद्धा आहे. ठीक आहे. त्यासहितही काही केमिकल्स अनालिसिस करण्यासाठी जी क्रोमॅटोग्राफिक टेक्निक आपण वापरतो, त्यासाठी UV कॅबिनेटसुद्धा आहे. तर हे अशा, आणि प्रत्येक एक्सपेरिमेंट करण्याच्या आधी तो त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला जाईल. त्यामुळे इथं आल्याच्यानंतर कोणते प्रॅक्टिकल्स करायचे हेही त्यांना माहीत जाईल आणि ते व्हिडिओज इथं प्ले केले जातील या डिजिटल स्क्रीनवर. त्यासहितही काही दुसरेही कंटेंट जे मुलांना इथं आल्या देण्यात येईल ते पण त्यांना इथं शेअर केलं जाईल. या व्हिडिओसोबतही मी एक PDF शेअर करत आहेत, ज्यात की हे आत्ता आपण जे पाहिलं त्याची प्रत्येकाची माहितीसुद्धा आहे. शिवाय कोर्सबद्दलही माहिती आहे. कोर्सबद्दल जर माहिती असेल तर उद्यापासून हा ऑलमोस्ट कोर्स चालू होते. उद्या मी इंट्रोडक्टरी लेक्चरसाठी सकाळी 10 वाजल्यापासून सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना होमिओवर सायन्स सेंटरमध्ये इन्व्हाइट करू इच्छितो. आपण आपापल्या वेळेनुसार येऊन इथं व्हिजिट देऊन जाऊ शकता आणि कोर्सबद्दल माहिती घेऊ शकता. त्यासहितही जर फीस तुम्ही विचारत असाल तर फीस आहे 4000 रुपीज फॉर जो कोर्स उद्यापासून जो चालू होते तो कोणत्याही 15 दिवस मुलं येऊ शकता इथे. ठीक आहे. तर 6वीची मुलांची जी एक्झामची डेट आहे 5 जानेवारी, त्यानुसार त्यांनी लवकरात लवकर जॉईन करावं. आणि 9च्या मुलांची एक्झाम आहे 19 जानेवारी, तर त्यांनीही कोणत्याही 15 दिवसाचा कोर्स हा जॉईन करावा. पण 9वीच्या मुलांसाठी त्यांनी जर फार लवकर जॉईन केलं तर कदाचित ते 19 तारखेपर्यंत त्यांची प्रॅक्टिस कमी होऊ शकेल. त्यामुळे रिकमेंडेड आहे की असेच 15 दिवस सिलेक्ट करा की जे त्यांना जास्तीत जास्त युजफुल ठरतील.
6वीसाठी आणि 9वीसाठी सुद्धा लास्टचे 5 दिवस इथे फुल टाईम ॲक्टिव्हिटी राहणार आहे। तर मंडे टू फ्रायडे जी अवेलेबिलिटी आहे ती 10 ते 1 सकाळी, पुन्हा दुपारी 3 ते 4 आणि संध्याकाळी 8:30 ते 10 नंतर। जर सॅटर्डे संडे ही तुम्ही जर येत असाल तर सॅटर्डे संडे हे सकाळी 7 ते 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 ते 8 वाजल्यापर्यंत अवेलेबिलिटी असेल इथे कोणत्या ना कोणत्या एक्सपर्टची, ठीक आहे। इथे 4000 ही जी फीस असेल ही ह्या 15 दिवसाची फीस आहे। यामध्ये तुम्हाला पूर्ण कोर्स, त्याला लागणारं प्रिंटेड मटेरियल, त्यासहितच तुम्हाला जर सेफ्टी किट तुमच्याकडे जर असेल त्या सेफ्टी किटमध्ये ॲक्च्युली काही कॅप्स येतील, काही ग्लव्ज येतील, मास्क येतील आणि एक लॅब ग्रेडचा एक गॉगल येईल, ठीक आहे। जर हे सेफ्टी इक्विपमेंट्स तुमच्याकडे ऑलरेडी असतील तर तुम्हाला घेण्याची गरज पडणार नाही। अदरवाईज सेफ्टी इक्विपमेंट्स प्रत्येक मुलांना कंपल्सरी आहेत। आपल्या इथून जरी तुम्ही घेतलं तरी हे ऑलमोस्ट नो कॉस्ट नो प्रॉफिट, नो लॉस नो प्रॉफिट बेसिसवर 150 रुपीजला तुम्हाला इथे अवेलेबल असतील। तुम्ही उद्यापासून कधीही येऊ शकता प्रॅक्टिकलसाठी, ठीक आहे। फक्त माझी अवेलेबिलिटी ही 4 to 8:30 या बिटवीनमध्ये नसेल, पण माझ्याशिवायही माझे जे सहकारी असतील ते त्यांच्या टाईमनुसार जर तुम्हाला इथे आले तर तुम्ही इथे प्रॅक्टिकल करू शकता। अदरवाईज मंडे टू फ्रायडे मॉर्निंग 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत, दुपारी नंतर परत 3 ते 4 आणि संध्याकाळी 8:30 ते ऑलमोस्ट 9:45 पर्यंत मंडे टू फ्रायडे। सॅटर्डे संडे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे फुल डे ॲक्टिव्हिटी करू शकतो। तुम्ही तुमचा टिफिन वगैरे घेऊन येऊ शकता। आपण मॅक्सिमम मुलांना इथे एक्सपोजर देण्याचा प्रयत्न करू। जरी 9च्या मुलांनी लेट जॉईन करण्याचा विचार केला तरी काही गोष्टी मी त्यांना ते कोर्स जॉईन करू शकतात मे बी, मग आपण त्या संदर्भाची जी प्रॅक्टिकलची दुसरी प्रिपरेशन आहे ते आपण सुरुवातीपासून करून घेऊ शकतो, ठीक आहे। तर या सगळं डिस्कशनसाठी तुम्हाला इथे यावे लागेल होमिओपॅथ सायन्स सेंटर शिवरामनगरमध्ये आणि डिस्कस करावा लागेल तो कोर्स कसा असेल। तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटूयात आपण नेक्स्ट मीटिंगमध्ये। पण सोबत एक मी PDF पाठवतो आहे, त्या PDF मध्ये तुम्हाला बाकीचे डिटेल्स असतील तर ते डिटेल्स बघून नक्कीच या। बाय बाय।